नाही, मला काही सुद्धा अशी माहिती नव्हती. आम्ही शेतामध्ये गेलेलो होतो तर. आणि माझे पती नाही का म्हणजे बाबासाहेब आगे हा माझ्या शेजारी होता, माहेरी शेजारी होता. पण आमचं तसं काही वैयक्तिक काही सुद्धा संबंध नव्हते. पण माझा नवरा नाही का संशय वृत्तीचा होता आणि हे सगळं संशयावरूनच झालं बघा. असं आमचं म्हणजे काही सुद्धा बोलणं नव्हतं, काही सुद्धा नव्हतं. बहीण भावंडासारखं आमच्यामध्ये हे होतं, म्हणजे भावासारखं होता माझ्या बघा. काही सुद्धा आमचे संबंध नव्हते, पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळे झालं बघा सगळं. तुमचे सासू सासऱ्याशी कसे संबंध आहेत? माझे सासरे माझ्या आईवडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी. आणि माझ्या नवऱ्याच्या संशय वृत्तीमुळं फक्त मी माझ्या सासऱ्याच्या जीवावर राहिले, आता नवऱ्याच्या जीवावर मला राहायसारखंच नव्हतं बघा. हो, सासू सासऱ्याचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे का? म्हणजे हो. त्यांची मदत आहे का हो, तुम्हाला? माझ्या सासऱ्याचा माझ्या पाठिंबा आहे मला. आणि माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता, म्हणजे हेच म्हणून नाही, गावात कोणाचे बी नाव घ्यायचा बघा ते. बरं. हो, म्हणजे आणखी कोणी घरी आलं हे कशासाठी आला, काहूनच आला असा खूप संशय घ्यायचा. खूप मला त्रास होता त्याचा. आणि दारू पिऊन यायचा, मला शिवाय द्यायचा घाण. बरं. आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्या असं तुम्हाला काय वाटतं? काही सुद्धा नाही बघा. फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्यापाशी, ते फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते, तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा. मग हे तुमच्या बाबासाहेबाशी केव्हापासूनचे संबंध आहेत असे? म्हणजे गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात आहे. तुमच्या वडिलाचे असं म्हणणं आहे किंवा ते बहीण भावंडासारखे लहानपणापासून वाढलेले तर. हो, तर त्याच्यावर तुमचं कसं होतं? म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीशी कधी संबंध आलेले आहेत का दोघांचे? म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा. पण ते नुसतं ते क्षुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला. हे केव्हा घटना घडली अशी त्यांना केव्हा वाटलं हे असं तुम्हाला वाटतं? 2 मुली झाल्याच्या नंतर हे असं सगळं संशय वाढला की हो. हो, आणि बाबासाहेबाशी तुमच्या पतीचा आणि बाबासाहेबाचा संबंध केव्हा आलेला आहे असा? नाही, कधीच नाही. संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला. दोघांचं बोलणं नाही, कधीच बोलणं नाही झालं. कधीच नाही. नाही. बरं. ते असे संशय कोणावर बी घ्यायचे हो. इथं गावात सुद्धा आमच्या तुम्ही विचारा, मी जर तशी असन तर म्हणजे असं म्हणजे बाबासाहेबाशी इतर गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर बी. बरं. नष्ट होऊ नका, माझी एवढीच इच्छा आहे. आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही, भावाप्रमाणे होता माझ्या त्या. एवढीच माझी कळकळीची, माझ्या विश्वास ठेवा तुम्ही. असं आमच्यात काहीच हे नव्हतं. आमचं भावाप्रमाणे नातं होतं, बहीण भावाप्रमाणे नातं होतं.